म्हणलं आता एक विषय झाला. पोरीला झोका देते म्हणलं, आता झोका देत देत आपण ते विषय सांगा. पोराला आम्ही 3 वर्षाच्या असताना इंग्लिश स्कूलला टाकलं. इंग्लिश स्कूलला टाकलं. मी जॉब करत होते, त्यामुळे मी पण लक्ष दिलं नाही. जाते शाळेत, काढता ABCD 1 2 3 काय काढत होते. मला यायला 7:30 वाजायचे, कधी 8 वाजायचे. बसवर होतं, मग मी लक्ष दिलं नाही. त्याचे पप्पा पण खूप बिजी होते दुकानमुळं, तर त्यांना वेळच भेटत नव्हता. आणि घरात घरात तो कोणाचं ऐकत नव्हता. आजोबा आजीची लेकरं किती लाडाचे राहते तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे. मग त्याला काहीच येत नाही, 10पर्यंत उजाळणी येत नाही, ABCD काहीच येत नाही. मग मी म्हणलं, आता पैसे घालण्यापेक्षा एक काम करा, आपण पुढल्या वर्षी आता पहिलीलाच टाकणार आहे ना मराठी शाळेत, तर एक काम करा, यावर्षी अंगणवाडीत टाकू आणि घरातून काही शिकू. मी घरात राहते आता पोरगी झाल्यामुळं, तर हा विषय चालू. आता पहिलीला बसू म्हणलं. पहिलीला तसं वाजू नाही दे तू. पहिलीला तेव्हा कशी वाजत वाक्यात पहिलीला बसवलं तर ती मॅडम काही लक्ष देईन नाही, कारण पहिलीला त्याचं वय बसत नाही म्हणून लक्ष देईना नाही. मग बसू द्या म्हणलं तर ते बसू पण द्यायना. ते मॅडम म्हणले, तुमचं पोरग हुशार आहे, अक्षतल्याला माहिती आहे. मग त्या मॅडमला माहीत नव्हती, बाहेर गावची ना, तिला माहीत नव्हतं आम्ही इंग्लिश स्कूलला टाकलं होतं म्हणून. पण ती लक्ष देणं 2च तास बसून घ्यायला लागली, 11 ते 12. मग मला जायला पण परवडणार, गाव आमच्या इथून 1.5 किलोमीटर शाळा असेल ती. आणि मग म्हणलं आता अंगणवाडीतच बसू. अंगणवाडीत बसवलं. त्या मॅडम इतकं मला प्रश्नार्थक चिन्हाला प्रत्येक गोष्ट असे सांगू राहिलं. त्याला अक्षर ओळख नाही, त्याला आई येत नाही, त्याला एक सुद्धा माहीत नाही. त्या मॅडमला मला फक्त एकच, मी त्या मॅडमला फक्त एवढंच म्हणलं मॅडम, गरजेचं आहे का सगळ्याच मुलांना येणं? आपण किती अधीन झालोय स्पर्धेच्या. ह्या लेकराला 1 नंबर आला, त्या लेकराला एवढं येतं, ते लेकरू किती हुशारी आहेत, त्यांना जगू द्या ना. असे मी कित्येक तरी पोरं पाहिले की आधी एवढे हुशार होते. स्वतः आमच्या गल्लीतले पोरं, माझ्या मम्मी पप्पाचे, ते एक तर पोरगं इतकं हुशार होतं म्हणसान, 6वीला असताना ते 7वी 8वीचे गणित असे यू 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 सोडायचे. आम्ही तर टोमणे खाऊनच गेलो. बाप माहीसने म्हणा, ते पोरगं पहा किती हुशार आहे. आता नाव घेत नाही, असे 3-4 पोरं आमच्या गल्लीतले फेल गेले. नेहमी म्हणायचे पहा किती. आणि 10वीला त्यानं इतकं टेन्शन घेतलं की त्याला 60 ते 65% फक्त पडले. आणि लाईफमध्ये कुठंही सक्सेस झालं नाही. शेतात जातं, घरी येतं, शेतातसुद्धा त्याला व्यवस्थित काम होत नाही. दुसरं पोरगं, त्याला स्वतःच निर्णय स्वतः घेता आला नाही, पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलं, काहीच नाही. आणि एक पोरगं पैसे भरून आपलं चपराशी झालं. इतके हुशार होते पोरं की म्हणजे त्यांच्या बुद्धीला तोड नव्हती. आणि लगे मग काय गरजेचं आहे का लेकरांना येणं? येईल ना, पहिलीला तर जाऊ द्या, तेव्हा मी लक्ष देणारच आहे ना. सुरुवातीलाच त्याला आत्ती गाडी, कसं असतं, माझं एक वैयक्तिक असं मला वाटतं, सुरुवातीलाच गाडी पळीली, नंतर ती कुठं तर थांबते. आत्तापासूनच आपण त्यांना इतकं प्रेशराईज केलं, तर जेव्हा खरं त्यांना परफॉर्मन्स दाखवायचा आहे शिक्षणासाठी, तेव्हा ते कुठंतरी मागे पडते असं मला वाटतं. म्हणून मीच लक्ष दिलं नाही त्याला. मी मातीत खेळू देते, सायकल खेळू देते, धूमधडाका करायचा, जिंदगी चालू देते. त्याला जसं मनात जगायचं तसं जगू देते. कारण एक ठराविक वेळेत त्याला सिरियस व्हायचं आहे. लाईफने जेव्हा प्रश्न दाखवले तेव्हा उभा राहायचं आहे, तेव्हा पुस्तकी नॉलेज कामं येत नाही. तेव्हा कामं येतं फक्त जीवनाचे अनुभव आणि ज्या स्वतःमध्ये असलेली हिंमत. आणि ती बाहेरच्या जगाने येते, पुस्तकी जगाने येत नाही. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी बरोबर आहे की नाही तेही सांगा. आमच्या आज बरं, आता जाता एक किस्सा सांगते. आमच्या जवळच्या पाहुण्यातलं, मला तर इतकं दुःख झालं. पोरगं एवढं हुशार, कोरोनाच्या काळात त्याचा जॉब गेला, त्याला ते सहनच झालं नाही. म्हणजे पहिल्यापासून फॅसिनेट, मला हे करायचं ते करायचं, इथं करिअर करायचं तिथं करिअर करायचं, आणि गेला. त्याला ते झालं नाही. घरातून ते अभ्यास करायला लागलं आणि पुन्हा अभ्यास करायला लागलं. त्यानं रेल्वेच्या चालकाची परीक्षा पास झालता. आय थिंक ते जायचं होतं, त्याला जॉईनिंग होती गणपतीच्या पिरियडमध्ये, पण ते इतकं डिप्रेशनमध्ये गेलं. आणि आपल्या समाजात कसं आहे, याच्यावर जाऊ दे, आता स्पेशल एक व्हिडिओज बनवून, कारण ते सांगायचा मुद्दा आहे, सामाजिक मुद्दे आहे, तिथं लोकाला जागृत होणं गरजेचं आहे. पण तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा आणि सांगा मला, त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवन. त्या मुलाचं काय झालं त्यासाठी, त्या जेणेकरून की तुमच्याही अशा काही प्रॉब्लेम होऊ नये किंवा आपले होऊ नये. तर मी काही वाटलेलं नाही. व्हिडिओला एक कमेंट करा, लाईक करा.
कारण मला तर काही दिसायला जमते नाही, मी मला मेकअप फिकअप करून काही व्हिडिओ काढता येत नाही. जे आहे ते आहे.